बालदिन दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलं फार आवडायची. ते नेहमी म्हणायचे की आजची मुलं ही उद्याचे नागरिक आहेत. म्हणूनच मुलं त्यांना चाचा नेहरू असे म्हणायचे. पंडित नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. ते अत्यंत बुद्धिमान आणि प्रेमळ स्वभावाचे होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोठा सहभाग घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी भारताच्या विकासासाठी विज्ञान, शिक्षण आणि उद्योग यावर भर दिला. पण त्यांचे मन नेहमी मुलांमध्ये रमायचे. त्यांना वाटायचे की देशाचा खरा विकास हा शिक्षित आणि संस्कारी मुलांमुळेच होतो. पंडित नेहरूंच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मुलांसाठी खेळ, स्पर्धा, निबंध, चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेतले जातात. या कार्यक्रमांमुळेच मुलांना आपली कला आणि गुण दाखवण्याची संधी मिळते. शिक्षक आणि पालक मुलांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात. बालदिनाचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांमध्ये शिक्षण, शिस्त, प्रेम आणि राष्ट्रभावना निर्माण करणे. या दिवशी आपण सर्वांनी मुलांच्या अधिकारांबद्दल आणि त्यांच्या आनंदी बालपणाबद्दल विचार करायला हवा. प्रत्येक मूल सुरक्षित, निरोगी आणि शिक्षित राहावे हीच बालदिनाची खरी भावना आहे. आजच्या काळात अनेक मुले गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. काही मुले बालमजुरी करतात. अशा मुलांना मदत करणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.